नमस्कार मित्रांनो, मी मंगला वलगावकर. माझं मंगला आजीच्या धमाल गोष्टी नावाचं यूट्यूब चॅनल आहे. मी त्याच्यावर तुम्हाला गोष्टी सांगते, निरनिराळे प्रसंग अनुभव सांगते, काही संस्कृत श्लोक सांगते, काही आणखीन माहिती सांगते, अनुभव सांगते आणि तुम्ही ते ऐकता पण. तर आज मी तुम्हाला एक संस्कृतमधला सुंदर श्लोक सांगणार आहे, ज्याचा अर्थ असा आहे की राम हा सगळीकडं भरलेला आहे, चराचरात भरलेला आहे, असा त्याचा त्याचा अर्थ आहे. आणि तो श्लोक असा आहे, म्हणजे प्रमाण आहे त्याला हे आपल्या वेदांनी दिलेलं. तर तो श्लोक असा आहे, नामाक्षरम चतुर्गुणितम पंचत्वेन मीलितम तत्संख्याद्विगुणीकृत्य अष्टधा अष्टभिर्यजेत. हिंदीमध्ये त्याचं भाषांतर असं आहे, नाम चतुर्गुण पंचत्व मिले, वाको द्विगुण प्रमाण तुलसी 8 भागले, बचे सो राम ही राम. आता काय करायचं, पहिल्यांदा नामाक्षरम चतुर्गुणितम, कोणतंही नाम घेतलं की त्याला 4ने गुणायचं. त्याच्यानंतर पंचत्वेन मिलितम, त्याच्यात 5 मिसळायचे. मग नंतर ती संख्या काय करायची, द्विगुणी कृत्य, तिला दुप्पट करायचं आणि तिला 8ने भागायचं. आणि कोणतीही संख्या घ्या, 1 अक्षरी, 2 अक्षरी, 3 अक्षरी, 6 अक्षरी, कोणतंही नाम घ्या, बरोबर 2 अक्षरं उरतात. आणि ती राम ही राम, सगळीकडं रामच भरलेला आहे, याची खूण आहे. आता आपण एक अक्षर घेऊया, एक नाम घेऊया. समजा माझंच नाव घेऊया, मंगला. तर आता चतुर्गुणितम, 4ने भागलं, 3 अक्षरी नाव आहे, 4 त्रिक 12, त्याच्यात 5 मिसळले, 12 × 5 = 17. त्याच्यानंतर तत्संख्या द्विगुणीकृत्य, 17 दुने 34, द्विगुणीकृत्य म्हणजे दुप्पट करायचे, 34 आणि त्याला 8ने भागायचं. 8 चोक 32, उरले किती, 2. अशी कोणतीही संख्या घेऊन तुम्ही हा प्रयोग करू शकता. आणि हे आपल्याला वेदामध्ये सांगितले, हिंदीमध्ये तुलसीदासांनी सांगितलेलं आहे की राम हा चराचरात भरलेला आहे आणि रामाशिवाय या सृष्टीमध्ये दुसरं काहीच नाही आहे. तर ही अशी एक गमतीशीर माहिती आज मी तुम्हाला सांगितली, जी तुम्ही निबंधात वापरू शकता, भाषणात वापरू शकता. अशा प्रकारचं हे वेगळंच तुम्हाला आज माहिती मी दिली. धन्यवाद.